पखवाजाच्या आवाजामध्ये माझा आवाज दबू नये ते काय राग धरणाने काय चिंतन करू तिथे रूप पाहता लोचाडी रूप पाहता Hare
नामाचे चिंतन प्रगट पसारा नामाचे चिंतन प्रगट पसारा नामाचे चिंतन प्रगट नामाचे चिंतन प्रगट पसारा आसालते करा जेते आसलते करा देते देते आसलते करा देते देते नामाचे चिंतन प्रगट पसारा नामाचे चिंतन प्रगट पसारा नामाचे चिंतन प्रगट पसारा नामाचे चिंतन प्रगट पसारा आसालते करा जेते आसलते करा देते देते आसलते करा देते देते सोडविना माझा स्वामी निश्चयसी सोडविना माझा स्वामी निश्चयसी सोडविना माझा स्वामी निश्चयसी सोडविना माझा स्वामी निश्चयसी प्रतिज्ञाही दासी केले आम्ही प्रतिज्ञाही दासी केले आम्ही प्रतिज्ञाही दासी केले आम्ही गुणदोष नाही पाहत कीर्तनी गुणदोष कोणी राहते कीर्तनी गुणदोष नाही पाहत कीर्तनी गुणदोष नाही राहते कीर्तनी देवे चक्रपाणी वश होय प्रेम चक्रपाणी वंशवय प्रेम चक्रपाणी वंशवय सोडविना माझा स्वामी निश्चयसी सोडविना माझा स्वामी निश्चयसी सोडविना माझा स्वामी निश्चयसी सोडविना माझा स्वामी निश्चयसी प्रतिज्ञाही दासी केले आम्ही प्रतिज्ञाही दासी केले आम्ही प्रतिज्ञाही दासी केले आम्ही तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच तुकाने करो वाटतो प्रपंच तुकामणे कडू वाटतो प्रपंच तुकाने करो वाटतो प्रपंच रोकडे रोमांच कंठदाटे रोमाडे रोमांच कंठदाटे रोमाडे रोमांच कंठदाटे सोडविना माझा स्वामी निश्चयसी सोडविना माझा स्वामी निश्चयसी सोडविना माझा स्वामी निश्चयसी सोडविना माझा स्वामी निश्चयसी प्रतिज्ञाही दासी केले आम्ही प्रतिज्ञाही दासी केले आम्ही प्रतिज्ञाही दासी केले आम्ही गोपाल कुमारी गोपाल कुमार जय जय गोपाल कुमारी जय जय गोपाल कुमारी जय जय गोपाल कुमारी गोपाल कुमारी चिंतन प्रगट पसारा नामाचे चिंतन प्रगट पसारा असालते करा जेथे तेथे सोडविन माझा स्वामी निश्चयसी प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही गुणदोष नाही पाहत कीर्तनी प्रेमे चक्रपाणी वश होय सोडविन माझा स्वामी निश्चयसी प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच रोकडे रोमांच कंठदाटे सोडविना माझा स्वामी निश्चयसी प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही
समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभं जघननिहित पाणी मंडनम मंडनानां तरुण तुलसी माला कंधरम कंज नेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा संतासे रंज उचितासे आपुलिया मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरयुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आत्मरूप गणेशो स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा गजाननं भूतगणाधिसेवितं कपित्थ जंबुं फलचारु भक्षणं उमासुतं शोक विनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पाद पंकजं प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगदाचार्य देहू निवासी श्री तुकोबार आहे यांचा चार चरणाचा आणि नामाचं महत्त्व सांगणारा नुसतं महत्त्व नाही तर कसं घ्यायचं त्याची प्रक्रिया सांगणारा बरं हे केल्यानंतर काय होणार आहे त्याचा परिणामही सांगणारा पण त्यासाठी काय करावं लागतं याची भूमिकाही सांगणारा अभंग आहे आपल्या या गावामध्ये अर्थात नाणेगाव येथे गणेशोत्सवाच्या निमित्ताने हरिकीर्तनाची सेवा आहे 2-3 दिवसापासून चाललं आपलं नियोजन असं करू तसं करू मामाने फोन केला होता ते म्हणे अण्णा काय होतं हो द्या पण लई दिवसाची भेट नाही आणि एक बोलू का गिरी महाराज तुम्ही तर सोबत असतात आमच्या कुठे गंगापूर तालुक्यात तिकडे असतात हाच आपला खरा कमाईचा धंदा आहे लागले हसायला मामाच्या शब्दावर बोलतोय मी सांगू तुम्हाला तुम्हा सज्जनाची भेट ही आमची कमाई आहे तुम्हाला वाटलं पाकिट जो पाकिटाचा नोटा मोजितो तो बदमाश महाराज आहे अगोदर बोली करतो ते व्यापारी महाराज आहे आणि भांडत बसतो जो नालायक महाराज आहे माझी कमाई कोणती आणि मी तमाम कीर्तनकाराला सांगतो मराठाचा अध्यक्ष म्हणून कीर्तनकारांनो पाकिटात नोटा किती ते पाहू नका समोर माणसं किती आहेत ते पहा आमचं पाकिट हे आहे मंदिर मंडप पटांगण आणि त्या पाकिटात आलेली जी मंडळी आहे आमच्या माता भगिनी असतील पुरुष मंडळी असतील लहान बाळ असतील ही आमची एक एक नोट आहे मामा केवढे जात एक नोट तुम्ही सांगा मायला हो माझ्या माय बहिणीनं तुमची किंमत सांगा किती आहे सांगता येईल
ही आमची कमाई आहे. तुम्हा माय बहिणीच्या भेटी, सज्जनाच्या भेटी, वारकऱ्याच्या भेटी, आमची गुणवान मंडळी यांच्या भेटी, ही कमाई करत चालू जीवनामध्ये. मी तरी स्वतः, मला बाकी काय घेणं नाही. आताही परिज्ञा पाहतो 37 वर्षापासून या क्षेत्रामध्ये आहे. मला माहिती आहे, तुम्हाला सगळ्यांना, नाणेगावकरांना माहिती आहे, सगळे परिसरात तालुक्यात माहिती आहे. मी लय वैराग्यवान तसं नाही बरं का, नाही देतात तसं काढून मला बिगर नारळाच आहे. माझा स्वभाव तसा आहे. मी मोकळं बोलतो आणि खरं बोलतो. भूमिका सांगू का? खरं बोलायची एवढी जागा राहिली, खरं बोलायची एवढीच जागा राहिली. तिकडं नाही कोणी खरं बोलतो, बोलू बी नका, आमचं काही बंधन नाही. पण इथं उभा राहून जो खोटं बोलून तो बदमाश महाराज आहे. नारदाची गादी आहे, व्यासाचं व्यासपीठ आहे आणि वारकऱ्याचं धर्मपीठ आहे. इथे तर एक नियम, आमच्या ज्या तालुक्यात आमचा जन्म झाला ते आमचं दैवत शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराज, त्यांचे शब्द आहेत आणि नियम घालून दिला त्यांनी. कीर्तन करा निघाला का? भक्ती ज्ञानविरहिती तर गोष्टी न कराव्या, प्रेम भैर्य वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. बापा हो, कीर्तन करमणूक नाही हो, कीर्तन मनोरंजन नाही, मर्यादा आहे. ती मर्यादा कीर्तनकारालाही आहे, गाणारा वाजवणारालाही आहे आणि ऐकणारा सुद्धा आहे. वेळ जाईल म्हणून तो विषय येत नाही तिकडं. पण कसं कीर्तन करावं हे आपल्याला सांगितलं, कसं ऐकावं हे सुद्धा सांगितलंय. षष्टी भरलीनाथांची निघाले लोक जायला, बाई निघाली जायला. असं बाळ होतं एक, याच्यापेक्षा थोडं मोठं, पहिली दुसरी तासन असं घेतलं संग. आता मग नवरा मला गर्दी ते हवे ते त्याला, ते मग राय घरी लागला तो राय घरी मारला, त्याचा लाड पुरवला लागून कमून एकुलतं एक होतं आणि वयाच्या शेवटी झालं होतं. मी नाही सांगत, तैशी वैशेच्या शेवटी एकच वेळ बांधोटी, मग मोहाची त्रिपुटी नाचू लागे. त्याचा एवढा लाड करते, एवढा लाड करते की तो नंतर धोपटून काढतो तरी गप्ती बसती. मोठं झाल्यावर परिणाम लाडाचा आहे. चला नेलं संघ आणि गर्दीमध्ये झाली होका चुकी. आई एकीकडे, मुलगा एकीकडे. आईला लागलं ना वेळ, बाळा कुठे कुठे कुठे, आता कसं सापडतो गर्दीमध्ये. विचारते, महाराज माझा मुलगा पाहिला को, माऊली माझा मुलगा पाहिला को. साऱ्या 2-3 तास झाले फिरत, याला विचारते त्याला विचारते. पाण्याचा थेंब घेतलेले आईनं लेकुराचे हित. हो ना, काय करावं काय करावं काय करावं. मग इकडे माणसाला विचारलं, मामा हो माझा मुलगा पाहिला का हो, किंवा चुकला काय? म्हणजे निळी चेटी आहे का? म्हणजे हो. पांढरा शर्ट? म्हणजे हो. काळा सावळा रंग? अहो म्हणे हो. कुठे कुठे? सांगा ना मामा, सांगा ना मामा. ते म्हणजे मला त्याचा म्हणजे नेमका ठाव सांगता येणार नाही, पण मुलगा ज्याच्या जवळ आहे, मराठी नीट ऐका, मुलगा ज्याच्या जवळ आहे त्याचा पत्ता ज्याला माहित आहे त्याचा पत्ता मला माहित आहे. कळलं की नाही? ज्याच्याजवळ मुलगा आहे हे, हो, यांचा पत्ता मला माहित आहे, यांचा पत्ता यांना माहित आहे आणि यांचा पत्ता मला माहित आहे. म्हणून मी चौकशी करते, त्यांच्याकडून सांगेल मुलगा कुठे आहे. मामा मामा लवकर सांगा हो, मी पाण्यात थंबली घेतला. बाई पुढे बसली, सांगू लागला तो माणूस. बरं का, मी त्याला फोन लावला, त्याने सांगितलं असं या गोदावरीच्या तीरानं खालचा रोड आहे ना, गावाच्या नाथ मंदिरात न जाता पुढे जायचं सरळ. मग पुढे गेलं का एक वाडाचं झाड आहे, त्याच्या बाजूला मग डाव्या हाताला वर पायरी आहे, वर यांगायचं. मग पुढे पिंपळाचं झाड आहे, त्याच्या बाजूला गेलं का उजव्या हाताला वळायचं. मग तिथं गणपतीचं मंदिर आहे, त्याच्या बाजूला गेलं का पुढे सरळ जायचं. एक छोटीशी शाळा आहे आणि त्याच्या बाजूला गेले का एक पिवळ्या रंगाचं घर आहे आणि त्या घरातल्या माणसाकडं तुझा मुलगा आहे. बाई पुढे बसली, माणूस पत्ता सांगू लागला. मी एक विचारू का, ज्यावेळेस तो माणूस बोलत होता आणि पत्ता सांगत होता, ती बाई त्यावेळेला जांभळ्या देईन का? नाही ना. तांबाखू चोळीन का? पुडी हातात घेईन का? अहो पापणी नाही मारायची ती. चला नाथ महाराजाकडं, त्यांची ओवी सांगतो भागवतली. चुकली या पुत्राची वार्ता, चुकली या पुत्राची वार्ता, जेणे सादर ऐके माता, तेने सादर हरिकथा सार्थकता परिसावी. असं जर घडलं ना बाप्पा, आणि मग बोलणार
वाजवणारे ना ऐकणारे जर मर्यादेत राहिले ना तर भगवान परमात्मा शोधायची गरज नाही. आमची जनाबाई सांगते ते असे देव उभा जैसे समाज राजी शोभा जैसे समाज राजी शोभा तेरे आते देवा उभा तेरे आते देवा उभा. इथे म्हणजे कुठे पहिल्याकडे घ्यावं लागणार आता संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत तेथे. ही जागा ती मायबाप जगाचा बाप इथं नाचला हो, जगाचा मालक इथं नाचला. पण एवढी बंधन मर्यादा असेल तर ते कीर्तन कोणत्या का माध्यमातून होईना पण नामचिंतन झालं पाहिजे, भक्ती घडली पाहिजे, भजन झालं पाहिजे. आणि एकच साधन असं आहे ते सगळ्याला करता येतं, सगळ्याला करता येतं. बाकी साधनं सगळ्याला करता येत नाही. आता पायी तीर्थयात्रा अपंग माणूस, म्हातारी माणसं, लहान बाळ याला जमणार आहे का? शक्य नाही. बरं घामाला जायचं, अशक्त माणसं, रोगी आजारी असलेले माणसं जाऊ शकतात का? नाही ना बाप्पा. पहाटे उठायचं, स्नान करायचं, थंड पाण्यात जाऊन जमतंय का सगळ्याला? काहीला जमेल आणि काही नाही जमन, काहीला जमणार नाही. परंतु एक साधन असं आहे की ते सगळ्याला जमतंय आणि म्हणून त्याला प्रगट पसारा म्हणले पहिल्या काढव्यात. नामाच्या चिंताने प्रगट पसारा, नामाच्या चिंताने प्रगट पसारा, नामाच्या चिंताने प्रगट पसारा, नामाच्या चिंताने प्रगट पसारा. संतांनी सांगितली. त्याचं एक साधन सांगितलं बा, कोणतं? नाम. आणि नामाला महत्व सगळ्या शास्त्रानं संतांनी सुद्धा दिलेलं आहे. नाही उलट पाठीमागे जाऊन वेदांनी सुद्धा महत्व दिलं. वास्तविक वेदाचा विषय किती अवघड आहे, पण वेद आनंद बोलीला अर्थ तुकाचे साधीला विठोबाशी चरण जावे निजनिष्ठा नाम गावे. नाम घ्यायचंय आणि नाम कोणाला बी घेता येतं म्हणून त्याला पसारा म्हटलेलं आहे. जे तो पसरलेला असता चौकडा त्याला म्हणायचंय पसारा. कुणाला बी करता येतं त्याला म्हणतात पसारा. आता खळेदाच्या टेमाला पांग्याला पसारा आहे का नाही? पाहुणे जेवण गेल्यावर चौकात पडलेला भांड्याचा पसारा, घासाचे राहिले ना पसारा. मोकळा असं त्याला पसारा म्हणायचंय. हो ना. मोंड्यामध्ये धान्याचा पसारा. सोनाला दुकान आहे का पसारा? नाही. अहो काचाच पॅक कुलपा लावल्याला. हो हे तसं आहे मोकळं. तसं मला म्हणतात नाम हे मोकळं. कशावरून? कोणालाही घेता येतं, कोणालाही घेता येतं, असं काही नाही. बाकी साधन सगळं जमणार नाही, पण हे साधन कोणाला बी जमतंय. हो बंगल्याने मला एखादा ते मला गरीबाला कसा आला बांगला नाही. ट्रॅक्टर नाही घेता एखादा गरीबाला कसा आला ट्रॅक्टर.
बागायती बिगायती म्हणजे करीवर काहीतरी बागायती एक उत्तर तुम्हाला मिळालं कधी असेल नीट ऐका का तुम्हाला मायबाप म्हणजे गरीवर कायचे मायबाप असं ऐका कधी नाही ना. बाकी काही असेल किंवा नसेल पण मायबाप आहे तसं बाकी साधनं कोणती जमतील किंवा नाही जमणार पण नाम जमणार आहे म्हणून प्रगट आणि पसारा म्हटलेले नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जिथे तिथे कोणत्या निमित्ताने करा कशाच्या निमित्ताने करा सप्ताहामध्ये करा 10व्याचं करा 13व्याचं करा घरभरणीचं करा बालशाचं करा गणेशोत्सवाचं सुद्धा करा पण नामचिंतन करा कोणत्या काही निमित्तानं होईना. आता मला इथं भेटली मंडळी काही मला कौतुक वाटलं. शक्यतो मी आता गणेश उत्सवाचे कीर्तन करतच नाही हो ना. निवे गणपती भक्त पेलेलेच नाही आता इथं नसते म्हणून मी खात्री घेतो. काय करायचं पुढे कीर्तन सांगायचं कोणाला कसं होतं ते बरं का. नवरदेवीवरून आला का तर लग्न 12:30चं वाजले 4:30 डीजे वाजवतो लोक काय करा निवे निघून गेले निवे राहिले मग ते जे पेले होते ते राहिले आणि जे पेले नव्हते ते निघून गेले आणि बसले मग इथं जवळ आला नवरदेव उभा राहिले आणि आम्हाला आवाज आला महाराज आशीर्वाद द्या. आता सर्व दारूच पडवलं काय आशीर्वाद द्या काय सांगा द्यायला. तसं बाप्पा हो माझा म्हणण्याचा एक तुमचा द्वेष करत नाही उलट कौतुक करतो. तरुणांनो एकत्र या धर्माचं काम करा देशाचं काम करा आणि समाजाचं काम करा तुमचं कल्याण होईल. तुम्हाला संस्कार लागतील आणि नाहीतरी इथून पुढे कसं झालं म्हातारी माणसं दिल्ली पडली दिवसात तुमच्यावर भिस्त आहे तुमच्यावर जबाबदारी आहे देशाची समाजाची आणि धर्माची. तुम्ही पुढे जर आलात ना एकत्र आलात की ताकद उभी राहते. एक बोलू का म्हातारी माणसं भूतकाळ आहे गेला काळ निघून आता काही वयस्कर झाले काय करू शकतात होते नाही ना. लहान बाळ भविष्य काळ आहे आता उद्या त्यांचा काळ येणार आहे तो पाहायचा कसा आहे तू. पण एक बोलू आजचा तरुण माझा वर्तमान काळ आहे चालू काळ आहे हातातून जाऊ देऊ नका बाप्पा हो. आणि तरुणपणे ज्यांनी परमार्थ केला त्याचं म्हातारपण देवासारखं हो. भजन कीर्तन वारी अमकं धमकं सगळं एकादशी सगळं काकडा हरिपाठ करतो वय झालं इकडे जा सप्त्याला तिकडे जा कीर्तनाला गेला आणि म्हातारा टिकून बसला आता वाट्यावर उठता येत नाही वय झालं अहो बाया शेतात निघाल्या ना जायला तर पाट्याचे की त्यांना दर्शन घ्या बाबा बसले ना तर दर्शन घेऊ. कशाबद्दल बोललो मी ज्याचं म्हातारपण आपलं तरुण पण परमार्थात गेलं त्याचं म्हातारपण देवासारखं आणि ज्याचं तरुण पण मोकारपणात गेलं त्याचं म्हातारपण कुत्र्यासारखं. मी नाही म्हणत अजून पहा तुम्ही ज्यांनी जीवनामध्ये परमार्थ केला नाही त्याला कोणी बोलतच नाही. असं वाटेल बसत कोण चालय का पण बोला ना तू कधी बोलत होता काही 2 शब्द गोड बोलला का तुला कोणी बोलत नाही कुत्रा तो हायदोळे यायचं नाही तिची किंमत गेली. कशाबद्दल बापा मिळालेला हा देह वाया जाऊ देऊ नका. चांगल्या कामाला तरुणांना माझं सांगणं आहे गणपती बसवला स्थापना केली मस्तपैकी आरती घे जा उड्या मारत जा नाचत जा आणि नामचिंतन करत जा. कोणत्या का निमित्त आहे ना नामचिंतन घडावं ही संतांची सांगण्याची पद्धत आहे धारणा आहे. नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करायचे तेथे कुठे असू द्या कोणत्या अवस्थेत असू द्या आणि कोणत्या काळात असू द्या काळ वेळ नाम
नामचिंतन करतात हरिपाठ सांगितलंय काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही हो काय नाही करायचं हो फक्त नामचिंतन करायचं हरिमुख आहे म्हणा किती पैसे लागते हरिमुखाला म्हणायला खर्च येतो काही 1 एकर 2 एकर 1 इका लागती काहीच नाही ना हरिमुख आहे म्हणा लय सोपं आहे हरिमुख आहे म्हणा लय सोपं आहे नाही अवघड बी तितकंच आहे इमानदारीनं म्हणा असे हरी म्हणायला तर उदा आलाय हे आपलं द्या सोडून तमाशा सुद्धा देवाचं नाव घेते राम हरी जी जी देवाचं नाव घेतलं जाईल का परमार्थ आहे का तो अजिबात नाही धंदा वेगळा आणि परमार्थ वेगळा तुम्ही समजून घ्या काय मी नाही सांगत सगळं विठ्ठल हरी मांडणाराचा उत आला येर बहुतच उडती कीर्ती जयाची भजने भोगासाठी ते आशातीम दृष्टी विषयांत झाले आपल्या स्वार्थासाठी आपल्या संसारासाठी मतलबासाठी प्रसिद्धीसाठी मोठेपणासाठी पैशासाठी हरी म्हणाराचा उत आलाय हरीसाठी हरी कोण म्हणतो हे महत्वाचं आहे म्हणतात अशा पद्धतीने नाम घ्या की मोकळं चाकलं झालं पाहिजे आणि जीवनामध्ये तोच आनंद आहे प्रगट पसारा असाल ते करा जेथे तेथे काही बंधन नाही आणि नाम श्रेष्ठ साधन आहे म्हणजे भक्ती एक बोलतो आपल्या गीता माऊलीनं अर्थात गीता शास्त्राने 3 मार्ग सांगितलेले कर्म मार्ग ज्ञान मार्ग आणि भक्ती मार्ग भक्ती म्हणजे नामचिंतनच ना भजनच ना 3 मार्ग सांगितले पैकी पहिला जो मार्ग आहे कर्म मार्ग जरा जड आहे कष्ट ज्यादा फल कमी कर्मकांड वारकऱ्यांनी मानलं नाही हरिमुखे म्हणा कष्ट ज्यादा आहे आणि त्याचा एक धोका आहे किती कष्ट आहे इथून बाहेर खोदायचं पैठणपर्यंत खालून जेव्हा आपण जातो जे शिबी नव्हते बरं कुदळीने खांद्याचा किती लागते किती माणसं लागते एवढं करत करत ते सोमनाथरावचा कोठा होता का तिथं जर गेलं आणि महिनाभर पाऊस लागला तर भुयार दबलं याचं दुःख नाही मला खाणारे दबले किती नुकसान आहे तसं कर्मकांड आहे आयुष्य कर्मकांड एकच उदाहरण सांगतो कर्मकांडाचं वाईट नाही असं म्हणत नाही मी वाईट असं म्हणत नाही अवघड नक्की आहे आम्ही जेवण झाल्यावर ऑपरेशन घेतो पाणी घेतो तिथून पुढे जेवण बंद त्या ऑपरेशनला किती पाणी घ्यायचं याला सुद्धा मर्यादा आहे कर्मकांडामध्ये उडदाचा दाणा भिजत एवढंच पाणी आलं पाहिजे तळ हातावर ज्यादा आलं तर दोष कमी पडलं तरी दोष इतकं बारीक आहे आभार करत करत आयुष्याच्या शेवटी जर पुढे कर्म चुकलं तर आयुष्यभर केलेलं वाया जातं भुयार दबलं ना खोदणारे गेले दुसरा मार्ग ज्ञान मार्ग आहे हवाई मार्ग आहे गतिमान मार्ग आहे झाडाला पिकलेलं फळ आंब्याचं माणसाने पाहिलं पाखराने पाहिलं एकाच वेळेला अगोदर कोण पोहोचेल फळापाशी पाखरू त्याला पंख येत नाही माणसाला पंख आहे का नाही वेग आहे त्याच्याकडे तसं आपण जर संभाजीनगरवरून निघालो बसमध्ये बसून तर मुंबईला जाणं किती 12 घंटे धरून चला पण विमानात जर भेटतो 12 मिनिटच तुम्ही नेहमी गेला असताना मी एकदा गेलो होतो मामा आमचं मराठवाडा वारकरी मंडळ आहे आमचे सचिव होते जरा लहरी होते आणि अण्णा एकदा काय करायचं आपले जेवढे सदस्य मंडळी वारकरी मंडळाचे तेवढे आपल्या बायका घेऊन विमानात जायचं मुंबईला आपण कशाला गुरुजी हे करताय नाही हो द्या एकदा लहरी माणूस होतो हो द्या आमच्या ओळखीचे पोलीसवाले होते आणि त्यांच्या ओळखीचे ते हवाई अड्ड्यावाले ते जे एजंट असतात ना मालक ते होते त्यांनी आम्हाला तिथपर्यंत नेलं त्या जेट विमानाचा कंपनीचा जो माणूस होता प्रमुख तो कोणता माणूस मुसलमान आपला माझी खासदार आहे का संभाजीनगरचा इम्तियाज जलील त्याचा भाऊ होता तो मॅनेजर तिथं भलते हुशारात लोक ते म्हणजे वारकरी मंडळ भजनी मंडळ जायचं म्हणतं सवलीचा हप्ता कोणता आहे म्हणे आठवड्यात त्या सवलीत त्याला पाठवून द्यायचं म्हणे ठीक आहे पण भजनी मंडळ एक म्हणे हो भजन येत आहे तुम्हाला म्हणलं हो येतो मग आता आमची सवलीत म्हणाबरे आमचा एक आलो म्हणून आभाम एक आम्ही सुंदर गायला का महाराज तुम्ही बरं बरं तुम्ही तुमचंच गायलं म्हणे आमचं एखादं आहे का न म्हणणं तुमच्याकडं त्याच्या मुस्लिम समाजाच्या त्याला काय माहिती मुसलमान माझ्या गावात राहतो म्हणून माझ्या गावात 75% मुसलमान आहे आम्ही लहानपणी त्याच्या गावाला जात होतो मग त्याचं म्हणत जलवा जरा दिखा दे अजमेर वाले खाजा
जलवा जरा दिखा दे। यूं इब्राहिम ने कहा खैरू नाम से, अल्लाह को है प्यार तुम्हारे गुलाम से। मर्द छोड़ी मेरी या मोहम्मद घर से लौटा जा। ओ तुम्हाला सांगतो तो मॅनेजर नाचा लागला। अरे क्या आदमी है, क्या है ये पण त्या कलर का बाया होते रेकॉर्डिंग करणाऱ्या विमानाची नोंद घेणाऱ्या तेव्हा तेव्हा आमचं काही येतं तुम्हाला म्हणलं तुम्ही कोणी आम्ही बौद्ध आहे। आता काय तुम्ही परीक्षा घेता का माझा म्हणजे हो येतं तुमचं मी दाखवर म्हणून मग तर तुम्हाला निम्यात पैशात मुंबई त्याच्या हातात सगळं बरोबर त्यांचं म्हणलं त्रिचरणाची पंचशिलाची मंगलमय धम्माची करीन आरती धरतीवरती मंगलमय नामाची बाई एक कवी भीमाची नात आहे गौतमा सगळ्यांना पुरी नाचायला भाऊ एक सांगू कोणत्या का पद्धतीनं व्हायला नाम घ्या कोणालाही गोड लागेल मला म्हणतात असाल ते करा जेथे तेथे कोणत्या काही निमित्तानं होऊ द्या फक्त नाम घ्या भजन करा तुका म्हणे इथे भजन प्रमाण काय थोरपणा जाणायचे किती मोठा असला तरी काय काळी लावायची का त्याला नाहीतर शेवटी काळी लावा ना कधी लावा टाकते ना तसे लावण्यापेक्षा असे लावू ना भजन करून महाराजांनी एवढं नामवरची तर आम्ही जर घेतलं त्याचा परिणाम काय होणार आहे नाम घेतलं भावनेनं नाम घेतलं श्रद्धेनं नाम घेतलं तर मला विश्वास आहे माझा स्वामी मला सोडवणार आहे कशाने बांधले तुम्ही चराटानी साकारदांडानी कर्मानी बंधन 2-3 आहेत पहिलं बंधन कर्माचं आहे दुसरं बंधन प्रकृतीचं आहे इंद्रियाचं आहे भौतिकतेचं आहे मानापमानाचं आहे या सगळ्या बंधनातून माझा स्वामी मला सोडवीन मला विश्वास आहे आणि मी तर असं म्हणतो बा म्हणजे संत म्हणतात भजन करायच्या अगोदर विश्वास पाहिजे नाही कळलं कोण त्याचं नाव घ्यायचं त्याच्यावर बी विश्वास पाहिजे त्याचा आपल्यावर बी विश्वास पाहिजे किती उघड करून सांगितलं आणखीन आता नाही हे गोष्ट तुम्ही नाही ध्यानात धरायचं आणि पाठीमागच्या निमित्त धरायचं हिंमत की फळी ना माझ्या माई बहिणीची तुमच्यासाठी बोलतोय मी ज्याचं नाव घ्यायचं आता कळलं ना ज्याचं नाव घ्यायचं त्याच्यावर आपला विश्वास पाहिजे आणि त्याचा बी आपल्यावर विश्वास ज्याचं नाव संसारी मी इकडे आलो देवाचं नंतर बोलेन इकडे आलो त्याचं नाव घ्यायचं आपण का कोणाचं नाव घेतो काय नाही ना नवऱ्याच घेतो ना मग त्याच्यावर विश्वास पाहिजे आणि त्याचा बी आपल्यावर दोघांचा जर विश्वास खरंच ना कमी झालाय तो एकमेकाचा विश्वास कमी झाला हे दिवसभर फाट्यावर बसतो भेटलेला भाऊ रामराव घ्या त्याच्या अर्धा कप चहा पेत बस तू घेणं नाही देणं नाही काय नाही संध्याकाळी घरी आला का बायको शेतातून येते हो काम करून पुढे गेले बँकेत होतो
जेव्हा नवरा बायकोला खोटं बोलतो तो नवरा कसला, आणि जी बायको नवऱ्याला खोटं बोलती ती बायको कसली? खेळ आहे का तो? ती म्हणजे तो तसा आहे ना म्हणून मी असा. तू बँकेत जातो का म्हणजे? हो. ते दिवस येत नाही ना, मी काय करते तेव्हा गेला रे गेला. आता काही मला स्वयंपाकाला उशीर झाला, आता असं करा तसं करा. बरं मी जातो जर मला काही गाडी येते पण फाट्यापर्यंत जातो मी. घ्या ती गेला का मग शेवायला भात करून खाती, दूध टाकून साखर टाकून गावरान तून टाकून. त्याला येणार नाही. तुला महाविश्वास नाही तर माझा तुला नाही. संसार होईल का माय बाप? तू म्हणता काय झालं लेकर बाळ झालं, लेकर बाळ झाले मी संसार झाला असं नका समजू. ते कुत्र्याला बी होते आणि ते बिगर खर्चाचे. हो ना, कुत्र्याने कधी गाड्या लावल्या का? ते कुकुर पेल्याला जायला गाडा कधी डीजे लावला होता का? डीजे गाडवानी कधी डीजे लावला का त्याच्या पोराच्या लग्नात? नाही. मग तुम्ही पुढचं समजून घ्या. आपण मंगल कार्य म्हणतो हो, आणि अमंगल धंदे करतो. त्यामुळे आपलं दुःख वाढायला लागलं, सुख कमी व्हायला लागलं. एकमेकांचा विश्वास पाहिजे ना. तसं इथे एक बोलू, भक्ताचा नवरा सुद्धा देव आहे आणि देवाच्या बायका आम्ही भक्त आहे. हे लग्न कधी लावलं? हे लग्न लावलं नाही, लागलंय आपोआप. म्हणून तो स्वामी, तो मालक, तो पती, तो नवरा. कधी लागलं? लावलं नाही बरं का, 4 माणसांनी लागलं. ज्या दिवशी देहाचा अहंकार सुरू झाला त्या दिवशी लग्न लागलं. पण नवरा कोणता? अगोदरचा अहंकार. अगदी बाळ अवस्था आहे, आता कळायला लागलं नेमकं पायातच आहे. पण शरीर भाव आणि देह भाव त्याचा जागा झाला. कसं? गुदगुल्याकडे घासत आणि चिमटा घेतला की रडत. समजावलं लग्न लागलं. कोणाबरोबर? अहंकाराबरोबर, देह अभिमानाबद्दल. देह माझाही भावना झाली म्हणून त्याला रडू येतं, गुदगुल्याकडे हसू येतं. त्याला वाटतं देह माझा आहे. इथं लग्न लागलं कोणाबरोबर? अहंकाराबरोबर. पण हे बोलू, हा नवरा आहे ना पहिला आपला अहंकार नावाचा चांगला नाही आहे, डांबरट आहे, बदमाश आहे आणि बदनाम झालेला आहे. अहंकाराचे तोंड काळे, गावी बळे अंधार. काय करावं सुख तर मिळालं, लग्न तर लागलं, सुख मिळालं. मग संतांनी काय केलं? तेवढा नवरा सोडून द्याला आणि दुसरा नवरा केला. कोणता? भगवान परमात्मा. तब्येत सुधारली. ज्यांना देव नवरा केला काय कमी येते? असं पाहिजे हो ना नवरा. आणि मी समजा माझ्या माय बहिणी हो, नवऱ्या जर चाळ असेल ना पैशाचा, नवऱ्याजवळ जर चाल असेल ना पैशाचा, आनंद भोगा, दागिने घ्या, भारी साडी घ्या, भांडी आदळू नका, इकडे बदलू नका, चांगल्या संसाराचा नाश करू नका पप्पा. आणि तंगी आली, नीट ऐका पुढचं. चाळ झाला ना, दागिने करा, साडी घ्या, आणि बी भरणाच्या टायमाला खत घ्या, टायमाला तंगी आली, तो दागिना काढून द्या. आणा खत, आणा बी भरणं, कर्ज नका काढू लोकांचं. याला म्हणतात नवरा बायको. दिसायला 2, असायला 1, शरीर 2, मन 1. तो स्वामी. सोडविना माझा स्वामी निश्चयसी. स्वामी म्हणजे मालक, स्वामी म्हणजे पती. पण ही भावना भजन करायला अगोदर झाली पाहिजे बरं का रुपेश. दम्मा आणि चाले धीम. तो माझा स्वामी, तो माझा स्वामी, तो माझा स्वामी, मी तुझा तो माझा स्वामी, मी तुझा दिसे पाहताना दिसे वेगळी
सोडविना माझा स्वामी निश्चयसी विश्वास आहे प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही आमची प्रतिज्ञा आहे आम्ही भजन केलं रे केलं की आम्हाला बंधनातून सोडीनच प्रतिज्ञा कोणी बी करू नये बरं का अलीकडे माणसं प्रतिज्ञा करतात उद्यापासून गुटखा पुडी खायची नाही म्हणजे नाही काय बरं का नाही खाणार 8-15 दिवस झाले आणि असे गली चालले तर दुकानावर होता बाबा एवढे थांबा बाजूला बस बरोबर काय करतो देऊ त्यानं प्रतिज्ञा केली होती बाजूला थांबले सगळेजण घेतील पुडी ओळली फाळली आणि सोडली गेले म्हणजे जय हरी म्हणजे जय हरी तुम्ही प्रतिज्ञा केली ना पुडी खायची नाही केली राव पण काय सासरवाडीला गेलतो आणि मी म्हणजे आग्रह केला मी म्हणतो मी म्हणजे आग्रह केला एंडो सरपंच यायला पाहिजे ना अरे जहर आहे राजा हो जहर एवढं देव दुर्लभ शरीर आहे त्याचा सत्यानाश करायचा व्यसनात आधीन जाऊन देवाला मिळाला नाही तो स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मामा असा देह भगवंताने आम्हाला दिला बाप्पा देव दिला देह भजन गोमाता भगवंताने देह दिला बाप्पा तो कोणता द्याला कुत्र्याचा द्याला का मांजराचा द्याला का डुकराचा द्याला का बैलाचा का म्हशीचा बकरीचा नाही ना एवढा चांगला देह दिला त्याचा वाईट उपयोग करू नको ना राजा नको ना चांगला उपयोग करून घे आणि त्या देहाचा अभ्यास कर दुर्लभो मनुष्य देहो देहानाम क्षणवत बोला तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना इतका दुर्लभ नरदेह आहे आणि तो दिलाय बाप्पा आपल्याला चांगला करणं बाप्पा काम हो ना करा रे बाप्पा नो साधन हरीचे झनी करणीचे करू नका हा देह मिळाला आपल्याला आनंद घ्यायचा आहे आणि प्रतिज्ञा केली बरं का मी इकडे गेलो थोड्या बाजूला प्रतिज्ञा करता अशी प्रतिज्ञा करायची की मोडलीच नाही पाहिजे त्याला म्हणते भीष्म प्रतिज्ञा देवाने प्रतिज्ञा केली शस्त्र धरणार नाही युद्धामध्ये पण भगवान परमात्म्यानं आपली प्रतिज्ञा मोडली आणि भीष्माची प्रतिज्ञा राखली कारण का भगवान परमात्मा आपल्या भक्ताची लाज राखत असतो प्रतिज्ञा कडीला जाऊन देत असतो आणखी एक प्रतिज्ञा झाली ती महाभारतामध्ये विटंबना झाली द्रौपदीची भरसभेमध्ये दुःशासनानं द्रौपदीला आणलं तर वेणीला धरून आणलं केस मोकळे झाले होते नंतर भगवंतांनी साड्या पुरवल्या तो भाग मी सांगणार नाही निभला प्रसंग पण एक बोलू त्याच वेळेला द्रौपदीने प्रतिज्ञा केली हे केस मोकळे सोडलेत नाही त्या नराधमानं यांचा वाटोळा झाल्याशिवाय आणि याचा मुर्दा पाडल्याशिवाय मी बुचोडाच बांधणार नाही वेणीच घालणार नाही जेच केस मोकळे ठेवले द्रौपदीनं यांचा जेव्हा कार्यक्रम झाला म्हणजे काटा वाजला म्हणजे खल्लास झाले पांडवांनी मारून टाकले भगवंताच्या सहाय्य घेऊन तेव्हा नंतर येणी घातली बरं गिरी महाराज आता पोरीना बी धरलं ते म्हणजे तिनं तर येणी घालते आम्ही हे घालीतच नाही केस मोकळेच पत्रासारखे बाजूला जेवतो पण तुमच्या घरचा महाराज काय अडचण नाही कशाबद्दल प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही का प्रतिज्ञा केली आम्हाला खात्री आहे आम्ही एवढं जरी भजन केलं तर परमात्मा गुणदोष पाहणार नाही गुणदोष नाही पाहत कीर्तनी गुणदोष नाही पाहत कीर्तनी गुणदोष
गावात एक पाहणार नाही का सूर गेला का ताल हुकला का काही नाही, गुणदोष नाही पाहत कुठं बी नाही कीर्तना. इकडं काही करताना मग देव माफ करा मोकळा का नाही, इथं उभा राहिला ना बाप्पा तर थोडं चूक झाली एवढी तेवढी तर होणारच आहे. जीव हा चुकीचा पुतळा आहे, मनुष्य चुकीचा पुतळा आहे. चुकत नाही तो फक्त एकच आहे, चुकतच नाही तो फक्त एक जण आहे, त्याचं नाव देव आहे. बाकी तुम्ही आम्ही जीव चुकणारच आहे, कोणी केवढा अधिकारी असू दे. मग महाराज म्हणतात कीर्तनामध्ये आपण जर उभा राहिलो ना तर परमात्मा गुणदोष पाहत नाही. कुठं कीर्तनी, पण ते कीर्तन असावं. सुरुवातीला बोलून गेलो बरं, कीर्तन असं पाहिजे. कीर्तन ते जर का मर्यादा सोडून झालं ना तर त्या शब्दाला उलट कर बरं. कीर्तन त्या शब्दाला उलट कर बरं. नर्तकी, नर्तकी म्हणजे वेश्या. जर धोरणात संतांच्या मर्यादेत शास्त्राच्या मर्यादेत जर कीर्तन नाही केलं तर याच्यापेक्षा वेश्या बरी आहे. पैसेच कमी ती बी आणि हो पैसेच कमी, तू काय केलं तुमच्यात फरक. म्हणून ते शब्द जरा जपून वापरायचा आणि त्याचा बोध घ्यायचा. माय भाव कीर्तन एक बोलू, भजन आवडतं देवाला, दिंडी आवडतं देवाला, प्रवचन आवडतं देवाला, वारी आवडतं देवाला, भाषा भाषा नाम घेतलं आवडतं देवाला. पण त्यातल्या त्यात कीर्तन खूपच खूपच आणि खूपच आवडते. आता तुम्ही कीर्तन आहात, कोणी पायी आलं, कोणी वस्तीवर असेल तर मोटरसायकल आलं, कोणी गाडी पाहायला नाही येतं, कोणी कसं येतं. सांगू कीर्तनकार जर इमानदार असेल, डबल बोलू का एक बस बरोबर. कीर्तनकार जर इमानदार असेल, माझ्यासारखा बदमाश नसेल, आपण काय सांगा मला स्वतःला अजिबात नाही, मी नालायक माणूस आहे. तुम्हाला कल्पना आहे सगळ्याला, मी नांगर वगैरे हाता मारला झालो. काय येतं मला, काही येत नाही. माणसाने खोटं बोलू नये, जे येते आपलं उघडं केलं पाहिजे. आणि झाकाव कोणतं लागतं सांगू का, जे चोरीचं असतं ते. माणूस आहे, शेती करता करता झालं बाता का झालं त्यानंतर विषय वागण. माझ्या गुरुची कृपा आहे आणि ते तुम्हाला माहित बी आहे, ते इथे येऊन बी गेलेले माझे गुरुवारी वैकुंठवासी म्हातार शिंदे खणेपुरीकर. त्यांच्या शिव्या खाल्ल्या. आमच्या गिरीमाला तुम्हाला सगळ्या कल्पना गावकऱ्याला मी शिव्या खाल्ल्या. त्या दिवशी जय शिव सप्त्यामध्ये त्यांचं कीर्तन असायचं. मी 108 पारा सप्ते केले ना आपल्या तालुक्यात, मी बाहेर बी 1989 ची गोष्ट आहे. त्यावेळेला प्रतिज्ञा केली होती 108 पारे सप्ते करायचे. सप्ते काय करायचे, सगळं आलं पाहिजे आपल्याला, काकड्यापासून जागरापर्यंत मीच राहायचं, सगळं आलं पाहिजे आपल्याला. त्याशिवाय आणि इथं पाहून सगळं इथं तेवढी सेवा होऊन उभारा लागते, तसं आहे का ते, म्हणून केले होते ते. म्हणून शेवटचे 2 कीर्तन भाऊचेच कायम 108 पारा सप्त्यामध्ये जागरण काला. ते म्हणत पैसा झाला मी म्हणत भाऊ पिकलं फळे कधी धोका दे मला माय मारणार नसला बरे. नाही ना भाऊ, वय झालं तुमचं, तुमचा जो माल ओरिजिनल आहे ते मला काढून घ्यायचा, म्हणून तुमची संगती करतो. बरोबर घे घे. एक तुम्हाला कल्पना आहे आणि मी सांगतो, 5 वर्ष संगती केली भाऊची आणि काय काय ते शिव्या द्यायच्या नाही कीर्तनामध्ये. त्याची काय करी काय राजा आज भाऊचं कीर्तन एक म्हणा, जरा काय घरी पाहुणे आले, पाहुणे नाही आले, शिव्या खावा लागत. हो, त्यांचं कसं होतं, उलटे प्रमाण धरायचे. सखा कृपावंत वाचा त्याची. आता कसं आहे, आम्हाला धरावं लागत होतं. आपल्या बळे नाही मी बोलत मग भाऊला आनंद व्हायचा. पण नाही जमलं ते सोपं आहे केवढं, सोय 1 2 3 4 कोणी म्हणतं, पण 4 3 2 1 म्हणून दाखवावर लवकर नाही म्हणता येत ना. तो उलटे प्रमाणे मेहनतीनं अभ्यास करायचो. भाऊच्या मागं म्हणता आलं पाहिजे, भाऊच्या मागं. आणि जर एखादं हुकला का ना, रताळ्या चपात्या किती चोरल्या त्या बापाच्या होत्या, त्या गावकऱ्याचं फुकट खाऊ नको. कुत्र होऊन राखण काढला लागलं, बैल होऊन नांगर वाढावं लागेल त्याच्या दारात, फुकट खाऊ नको. त्यांची भाषा एक बोलू का जाता तर संपला माझा विषय. तो ज्यांनी ज्यांनी भाऊच्या शिव्या खाल्ल्या त्यांचं कल्याण झालं, आणि जे पळून गेले त्यांच्यापासून धर्मच पळून गेला. कारण महात्म्याचे शिव्या म्हणजे आशीर्वाद असतात. उभी सांगू माऊलीची तयाचे बिसाड शब्द सुखे म्हणून ती वेद मग सत्य सच्चिदानंद खान व्हावा.
ते पिसाण्यासाठी जरी बोलतो वेदवाणी तपश्चर्या असते ना. चला कशाबद्दल बोललो मी. कीर्तन परमात्मा जवळ येतो ना कीर्तनाला तर पायी येत नाही, गाडीवर येत नाही, विमानात येत नाही. वेगी घाली उडी नावासाठी, वेगी घाली उडी नावासाठी, वेगी घाली उडी नावासाठी. तुका म्हणे याती कीर्तनाची गोडी, तुका म्हणे याती कीर्तनाची गोडी, तुका म्हणे याती कीर्तनाची गोडी, तुका म्हणे याती कीर्तनाची गोडी. परमात्म्याचं कल्याण करील, परमात्मा त्याचा उद्धार करील का त्याच्याबरोबर तप करील? नाही करणार ना. कोण ऐकत दाखला शास्त्राला नाही, अजिबात नाही. कोणतेच साधन करू द्या, फक्त त्याचं फल परमात्मा देईल, पण त्याच्याबरोबर करू लागणार नाही. पण परमात्मा हे फल असेल कीर्तन करायला लागला की परमात्मा नाचतो का गोडी आहे म्हणून कीर्तनाबद्दल बोलत होतो मी. बाप्पा गुणदोष नाही पाहत कीर्तनी, देवाला आवडणारा उपक्रम आहे. काय कारण? प्रेमे चक्रपाणी वश हो, एवढी मोठी प्रक्रिया आहे. भान विसरून परमात्मा पितांबर निष्ठुस्तर नाचतो या कीर्तनात. एवढी ताकद या कीर्तनाची आहे. म्हणून ही कीर्तन अत्यंत दर्जेदार आहे, देवाला आवडणारे सगळ्यात जास्त मोठे आहे. आणि ते जर मनातून करायला लागला एवढा येत नाही. सर ज्ञानेश्वरी माझ्या पाठ नसती, सरगाथा माझ्या पाठ नसतो आणि त्या खडपटीत पडू बी नका. वाईट आहे असं म्हणत नाही, पण अवघड आहे नक्की म्हणेन. सगळ्याला जमतं का? नाही ना. ज्याला जमते ते महात्मा बिचारे भाग्यशाली आहेत. सगळ्याला जमतं का? मग आपलं जेवढं चालत तेवढं बरोबर आहे का नाही? नाही नाही. आता जिथं पाणी शुद्ध केलं जातं त्याला अक्वा म्हणते ना. अक्वा म्हणजे काहीतरी म्हणते, मला माहिती नाही. बरोबर आहे. मग आता आपल्याला पाणी लागत, अक्वा घरी आणता येईल का आपल्याला? नाही. आपलं जाण भरून उद्या. हे असं आहे भक्तिशास्त्रामध्ये, जसं जमेन तसं असाला ते एकाला देते. गुणदोष नाही पाहता कीर्तनी, प्रेमे पण प्रेम पाहिजे गाया. वास काही असो का नसो, पाठांतर कमी असो का ठीक आहे, तालसूर कमी असो तर हरकत नाही, पण प्रेम मात्र गरजेचं आहे. बिलकुल नाही. चलानात माझ्याकडे प्रेमाविना भजाव ना पोथी वाचून का. म्हणून भजन कार्य अगोदर देवाकडे मागणी केली. देवा भजन नंतर करण, अगोदर हे दे. प्रेम सुख देई, 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 प्रेम विनाई समाधान, प्रेम विनाई समाधान, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम विनाई समाधान, प्रेम विनाई समाधान, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेम पाहिजे भाऊ, कसं का असत नाही. वाजवणारं, गाणारं, कीर्तनकार करणारे तज्ञच असेल सगळे असे नाही, पण झाले चौकड. आता झाले चौकड, मस्त वाजवतो बरं करून. घाम आला का येऊन देईल, घामाचंच पुरवत आहे. मग उघडत का वाजले काय करू वैगिरी मारो. बरोबर आहे का माऊली? कोणतं पुरवत? घामाचंच.
बाकी पुढचं तुम्ही जा, मला काय घेणं त्याचं, जाऊ दे. कशाबद्दल बोललो मी? आपलं बाबा गाणारे वाजणारे चांगले. आम्ही कुठं तुम्हाला माहिती गिरी मारला, आपण पुढे फिरतो मराठवाड्यात, चांगलेच भेटत आहेत मला गाणारे वाजणारे. उत्तर देऊ काय भेटते? आपण चांगले का? सारा जग चांगलंच आहे. पुढे यावेळी ही प्रक्रिया झाली आणि त्यावेळेस मी पाहिलं परमार्थ एकीकडे प्रपंच एकीकडे. तो प्रपंच कसा वाटला? तो का म्हणे कडू वाटा तो प्रपंच, तो का म्हणे कडू वाटा तो प्रपंच, म्हणे कडू वाटा तो प्रपंच, तो का म्हणे कडू वाटा तो प्रपंच, म्हणे कडू वाटा गणपती उत्सवातल्या मंडळातले एक सदस्य एक तरुणी या कोणीतरी पुढे एक या कोणी हार घालून जा. तोपर्यंत मामा घालते सदस्य
तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच रोकडे रोमांच कंठदाटी सोडविन माझा स्वामी निश्चयसी प्रतिज्ञा ही जाशी केली आम्ही. हरिनाम घेता घेता वाणीची तपश्चर्या वाढते, वाणीचा अधिकार वाढतो. आणखी एक महत्वाचं होतं, हृदय बदललं जातं, मवाळ होतं, अंतकरणामध्ये प्रेम भरलं जातं. हा नामाचा फायदा आहे. फक्त आपण नामचिन्ह घेत राहायचं, बाकी काही करायचं. आपोआप आपल्या शरीरातले अर्थात देहातले बदल घडून येतात आणि वृत्ती सुद्धा बदलते. किती बदल सांगतो मला प्रमाणे केली तो का म्हणे कडू कडू आहे का कसे बोले काय समजा ना मला. संसाराला कडू कसे म्हणले लोक, मग आपलं महासंत महात्मे तो का म्हणे कडू वाटतो प्रपंच. मला उत्तर द्यावर प्रपंच कडू आहे का गोड आहे? इथं प्रपंच कारण पण नाही काय सारे ब्रह्मचारी आहे का काय? संसार कडू आहे का गोड आहे? संसार चांगला आहे का वाईट आहे? वाईट आहे. वाईट आहे. मग निमे लोक शेतात कसे काय गेले कीर्तन सोडून? वाईट आहे ना. चांगलं सोडून वाईटाकडे कसे काय गेले? भाऊ एक बोलू, त्याला त्याचं महत्व पडतंय, त्याला याच्यापेक्षा ते गोड लागते, त्याला परमार्थापेक्षा अहो प्रपंच करा. आम्ही सगळ्यांनी केला, संतांनी सुद्धा केला, सगळ्यांनी केला. हो या टाळकरी मंदिर बजरंग संसार संतांनी केला, पण कसा केला? सत्यवादी करी संसार सकळ आलिप्त कमळ जळी जैसे करायचा, पण त्याला चिटकायचा नाही. आपला उदरनिर्वाह चालण्यासाठी, पोट भरण्यासाठी, निवारण्यासाठी, घर बांधण्यासाठी, गाडी घ्यायसाठी, मुलामुलीचे लग्न करण्यासाठी संसार करा ना, पण त्याला गोड म्हणू नका. कारण गोड म्हणावा तर मग त्याला सोडून जावं लागतं, तेव्हा आम्हाला सोडून जातो. पुढे गोड येतो जे कायम राहतं आमच्याशी, त्याला गोड म्हणा. परमार्थ आमच्या सोबत कायम राहतो केला तर. आता एक बोलू, जेव्हा आम्हाला परमार्थाची गोडी लागेल, नामाची गोडी लागेल, कळण नाम श्रेष्ठ आहे, तेव्हा आम्हाला प्रपंच कळण हे कडू आहे. अजून आम्हाला गोड का वाटतो? परमार्थाची गोडी लागली नाही ना, म्हणून तो गोड वाटतो. त्याला असली द्राक्षे खायला मिळाले ना, ते म्हणतो हे जे शोकेश मध्ये ठेवलेले आहेत ना, ते प्लास्टिकचे, हे याला खरे का वाटते, याला खरे द्राक्षे भेटलेत नाही ना अजून. आता तुम्ही पाहा शहरामध्ये त्या शोकेश मध्ये काचाच्या आतून सफरचंद बी आहे, केळीचं डझन बी आहे, ते खायच्या कामाचे का नाही, पाहायच्या कामाचे. तसा प्रपंच भोगायच्या कामाचा आहे, मनातून करून त्याला ते राहायचं नाहीये, एक दिवस सोडून जायचंय. तसाही ते आणखीन. आणि एक खरे केळं म्हणजे परमार्थ आहे, खरे सफरचंद म्हणजे परमार्थ आहे. त्या पद्धतीने आपण केलं रे केलं ते आपल्याला व्यवहार मग, आणि मग त्याला कळतं हे जग संसार कसं आहे. लटिका व्यवहार गावकरी मंडळी, आभार होतो स्त्री पुरुष, आमचा गणेश मंडळातील तरुण वर्ग संपूर्ण तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो. कोणत्या का निमित्त म्हणा परमार्थ करत जा आणि त्याचा आनंद आपण घेत जा. मामा म्हणले होते तारीख घेताना काय पावसाचं खरं नाही राहणार ना, जाऊ दे आपल्या नाथांची कृपा जर झाली तर आपलं कीर्तन होसर पाऊस यायचा. म्हणलं तुम्ही मामा तुम्ही फक्त मनातून कार्य करायला लागा, कीर्तन होसर पाऊस येणार नाही, मी तुम्हाला सांगून देतो. पण नाथाच्या कृपेवर का ते म्हणले तुम्ही असं का पाहायचं? नाही बाप्पा त्यांचा अधिकार मोठा आहे, कारण ते कोण आहेत?
संत आहे आणि त्यांची ताकद वेगळी आहे. कशी माहितीये का? हो, ते दिसत नाही पण भजन करायला लागतं त्याचं. कसं? ज्ञानेश्वर विठाल जय जय विठाल जय पाऊस आला. आता ते विचार झाला ना, थांबते ना थोडं. ज्ञानदेव तुका